सुप्रभात. प्रथम 2 नंबरचा प्रश्न घेतो. तो प्रश्न असा आहे, वैराग्य म्हणजे सर्व नाशिवंत वस्तूंविषयी तिटकारा. कारण वैराग्य म्हणजे सर्व नाशिवंत वस्तूंविषयी तिटकारा निर्माण होणे, ज्यात भावनाही आल्या कारण त्याही बदलत असतात, नाश पावून पुन्हा निर्माण होतात. हा वैराग्य आणि विवेकाचा गुण संसारात टिकून ठेवता येत नाही. मग मनाला भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर राकाशी जांडी, रघुनायका सारका स्वामी शिरी, नपेक्षी कदा रामदास अभिमानी. या समर्थांच्या उक्तीनुसार सर्व गोष्टी रघुनायका सारखा तारणार असताना तू चिंता करू नकोस, त्या पायरीवर सोडून दिल्या जातात. संसारात राहून सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवण्याचा अभ्यास कसा करावा हे स्पष्ट करा. आता हा जो प्रश्न आहे, संसारात राहून सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवण्याचा अभ्यास कसा करावा हे स्पष्ट करा. या प्रश्नामध्येच सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा ठेवणं आवश्यक आहे हे आपण मान्य केलेलं आहे. संसारात राहून सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवण्याचा अभ्यास कसा करावा हे स्पष्ट करा. यामध्ये संसारात राहून सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवणं आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे हे प्रश्नकर्त्याने मान्य केलेलं आहे. त्याचा अर्थच संसारातील जर संसारातील अनित्य वस्तूंविषयी आपण उपेक्षा करायची आहे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे, जो संसार अनित्य वस्तूंनी भरलेला आहे तो संसारच मुळात अनित्य आहे. कारण ज्याला आपण संसार म्हणतो तो संसार उत्पत्ती स्थिती लय असा सतत बदलात असतो. जो सतत बदलात असतो, परिवर्तनात असतो, त्याला अनित्य म्हणजे शाश्वत नाही, परिवर्तनातला असं म्हणतात. म्हणून संसार अनित्य आहे हे मान्य केल्यानंतर संसार अनित्य आहे ही समज पक्की कशी करावी आणि त्यावरच लक्ष ठेवून संसाराने अर्थात सर्व जगाकडे दुर्लक्ष कसे करावे त्याचा अभ्यास काय, असा हा प्रश्न आहे. आता त्याचा अभ्यास रामदासांनी मनाच्या श्लोकात सांगितलेला आहे, दासबोधात सांगितलेला आहे. तो प्रश्नकर्त्याने जरूर वाचला असेल आणि पुन्हा पुन्हा हा प्रश्न ज्या अर्थी पडतो त्या अर्थी आपण जे वाचतो त्यातला अर्थ आपण आपल्या मनामध्ये दृढ धारण करत नाही आणि बुद्धीच्या पेशींमध्ये तो अर्थ आपण दृढ धारण करू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि बुद्धीच्या पेशींना जर परिवर्तन आवश्यक असेल तर शब्दातील अर्थ आणि त्याचा भाव प्रत्यक्षात जगणे हीच एकमेव गोष्ट आहे आणि ती सततच्या अनुसंधानाने सततच्या चिंतनाने साध्य होते. म्हणून अशा वेळा अनित्य संसारातील सर्व वस्तू अनित्य आहेत नव्हे, संसारच अनित्य आहे मान्य करून संसारामध्ये आपण एखाद्या नाटकात भूमिका बजावतो तशी भूमिका बजावावी. म्हणजे नाटक आपणाला जर एखाद्या पंडिताची भूमिका असेल तर नाटकात आपण अर्थातच पंडिती वेश, डोक्यावर पगडी आणि उपरणं वगैरे घेऊन नाटकात काम करतो. परंतु हे नाटक आहे, हे तात्पुरतं आहे, क्षणिक आहे, अनित्य आहे. जसं नाटक तात्पुरतं क्षणिक अनित्य असतं तसं हे जगरूपी नाटक ही तात्पुरतं अनित्य आणि क्षणिक असतं. म्हणून पंडिताचं काम करणारा माणूस नाटक संपल्यावर घरी जाऊन काही डोक्यावर पगडी घालून बसत नाही. तो त्याच्या नेहमीच्या मोकळ्या ढाकळ्या वेशात कदाचित उघडा बंब सुद्धा बसतो. अशा अर्थाने हे संसाराचं नाटक, संसार अनित्य आणि त्यामुळे चालणारं नाटक ही क्षणिक. त्यामुळे आपली भूमिका चोख बजावावी आणि नाटकातला अभिनय नीट करावा आणि अभिनय झाल्यानंतर दुसऱ्या नाटकापूर्वी, दुसऱ्या प्रयोगापूर्वी आपण आपलं नित्याचं साधं जीवन जगावं. जेव्हा माणूस आपलं साधं सरळ झोपट जीवन जगतो तेव्हा तो स्वाभाविकपणे अनित्य गोष्टींपासून दूर असतो. का? कारण जेव्हा एखादा उघडा बंब राहणारा माणूस झोपाळ्यावर बसून असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला पोशाखी मंडळी असतात, आजूबाजूला झगमगाट असलेलं जग असतं. पण तो म्हणतो मला असं उघडं राहणं हे मानवतं. लोकांनी भले का कितीही वस्त्र प्रावरण धारण केली असू देत, भले का त्यांनी दागिने, भले का त्यांनी
उत्तम उत्तम कपडे घातलेले असावेत. मला जे साधेपणी मानवतं तेच माझं जीवन. म्हणून आपल्याला जे साधेपणी मानवतं, जे जगल्याने आपल्याला आरामदायी वाटतं, असं अत्यंत साधं अन्न वस्त्र निवारा देणारं जीवन जगणं म्हणजेच जगाच्या अनित्यतेकडे, जगाच्या क्षणभंगुरत्वाकडे आणि जगाच्या आभासी देखाव्याकडे दुर्लक्ष करणे, अशा तऱ्हेने सतत प्रयत्न करणे यालाच अभ्यास म्हणतात. आता हा अभ्यास दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर त्याच भाषेत आता काही थोडं स्फुरलेलं आहे. त्याच्यामध्ये हा अभ्यास कसा करायचा, प्रथम जग म्हणजे अनित्य कसं आहे, संसार नाशवंत कसा आहे ते समजून जगाकडे संसाराकडे कसं पाहायचं ते या काव्यात सांगितलेलं आहे. आणि या काव्याचं नाव आहे नित्यानित्य अभ्यास. म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय याचा अभ्यास ज्या साधला त्याला निश्चितचपणे अनित्य संसाराकडे दुर्लक्ष करता येणे शक्य आहे. तर आता ऐका, नित्यानित्य अभ्यास म्हणजे काय ते. जे जे दिसे जागृतीत ते ते नासे सुषुप्तीत, दृश्यद्रष्टा निद्रेत मावळता, काय कैसे येतसे आकळता, सुषुप्तीत नासता कैसी येई फिरुनी, जागृतीत दृश्यमानता, स्वप्नीतेची कैसे खुले फुले, त्यासी कैसे आकळावे, जागृती स्वप्न सुषुप्ती, दिसे भासे मावळे, दिसे भासे मावळे ते नसे का, तो नसे का केवळ भास, म्हणून जग अवघेची आभास, ऐसे जे चलित ढळित अशाश्वत जगराभास, त्यासी म्हणती संसार, जात सार कमी परी चोथाची फार, ऐसे अनित्य संसाराचे दर्शन घडे ज्या योगे, दृश्य संसार तरुचे अदृश्य, हे तर चिरंतन चैतन्य मूळची असे. दृश्य संसार रूपी वृक्षाचे दर्शन ज्याने होते ते चैतन्य मूळ अदृश्य असते. म्हणून संसार तरू हा येणारा जाणारा असला तरी तो येणारा जाणारा आहे याचा अर्थ कसा आहे, तो नाशिवंत आहे. पण प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याचे मूळ हे शाश्वत असते. जसं पडद्यावर चित्र येतात जातात, चित्रपट येतो जातो, चित्रपट आला गेला तरी पडदा शाश्वत असतो. तसं हे ऐसे अनित्य संसाराचे दर्शनकडे ज्या योगे, दृश्य संसार तरुचे अदृश्य, हे तर चिरंतन चैतन्य मूळची असे. हे जरी मानव जाणे तरी नव्हे का तो मूळी ते चैतन्य लेणे, मग देह सहजिये उपेक्षिता, अंतरीचा चैतन्य राम आत्मा राम येई लक्षिता, ऐसे आपण सारेची सार रूपे चैतन्य देव, याचा धरावा निधिध्यास, याचाच निषेधीने ध्यास धरावा, याचा धरावा निधिध्यास, हाच तो देव दिव्यत्वाचा अभ्यास, अमर्त्य चैतन्य देव भेटता, संसाराचा फास सुटे, अशाश्वत अनायासे नासे, शाश्वत आत्मा आत्मसुख उराउरी भेटे. म्हणजे अशा तऱ्हेने आपण चैतन्य देव आहोत. त्याची भेट झाल्यानंतर आपण शुद्ध अविनाशी चैतन्य आहोत. ही धारणा पक्की झाल्यानंतर शाश्वत आत्मा आणि आत्मसुख उराउरी भेटे, झटपट भेटतो. आणि अशाश्वत संसार आजूबाजूला असूनही त्यातून आपण अनायसे दूर होतो. ज्यासी भेटे राम गोसावी, राम गोसावी म्हणजे रामासाठी जो गोसावी झाला, फकीर झाला तो म्हणजे रामदासांसारखा माणूस. ज्यासी भेटे राम गोसावी, ज्यासी ना फिकीर ऐसा फकीर, तो अनित्य संसार सहज चौघेरी, स्वये तृप्त समाधानी राही, इतराही आपणा सारखे करी. म्हणून राम अंतरी कसा धरावा, आपण चैतन्य आहोत हे समजून जे चैतन्यातून बाहेर आले ते अशाश्वत क्षणभंगूर कसे टाकावे याचा अभ्यास रामदासांनी दासबोधात सांगितलेला आहे, मनाच्या श्लोकात सांगितलेला आहे. तोच अभ्यास या काव्यातून आपण सांगितला आहे. तर असे रामाचे दास असे संत पुरुष जेव्हा आपणाला भेटतात तेव्हा ज्यासी भेटे राम गोसावी, ज्यासी ना फिकीर ऐसा फकीर, जो रामासाठी गोसावी झाला, केवळ रामासाठीच ज्याला काळजी आहे, बाकी जो बेफिकीर आहे जगाबद्दल, तो अनित्य संसार सहज चौघेरी असा जो माणूस असतो तो अनित्य संसार
सहज अव्हेरतो सोये तुप्त समाधानी राही इतराही आपण सारखे करी. म्हणून असा आपण जर अभ्यास केला तर आपण राम गोसाई व्हाल, आपण देवासाठी फकीर व्हाल. आणि फकीर ज्याला फिकीर नसते असे आपण रमता जोगी भेतापाने स्वतः व्हाल. आणि इतरांनाही मर्त्य संसाराकडे व शाश्वत संसाराकडे दुर्लक्ष करून कसे शाश्वत आपण शुद्ध चैतन्य होते समजून जगावे राहावे हे आपण स्वतः जगून इतरांनाही आपण हे आदर्श घालून देऊ शकाल. त्यासाठी आता जे म्हटलं त्या काव्याचा अभ्यास हाच तो सर्व अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवण्याचा अभ्यास आहे. संसारात राहून सर्व अनित्य म्हणजे संसारासकट, कारण संसारी अनित्य आहे, संसारात राहून संसारासकट सर्व अनित्य गोष्टींकडे उपेक्षा करणे, अनित्य गोष्टींकडे उपेक्षेने पाहणे आणि केवळ दृश्य जे येणारे राहणार आहे त्याचं जे अदृश्य चैतन्य मूळ आहे ते चैतन्यच आपण आहोत हे समजून त्याला दृढ धारण करणे हा अभ्यास सततच्या वाचन चिंतन मननाने निधिध्यासनाने निश्चित होतो. त्यासाठी तुम्ही दासबोध वाचा, मग वाटले तर मनाचे श्लोक वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, गीता वाचा. नाही तर आत्ता हे जे काव्य सांगितलेलं आहे त्या काव्याचं जर आपण नीट परिशीलन केलं तर निश्चितच या काव्याचं परिशीलन म्हणजेच तो तुम्हाला अभिप्रेत असलेला अभ्यास संसारात राहून अनित्य वस्तूंविषयी उपेक्षा जागृत ठेवण्याचा अभ्यास यालाच म्हणावे. आता दुसरा प्रश्न, कॉज अँड इफेक्ट हा युनिव्हर्सल रूल आहे, तर चालू परिस्थिती कारण आहे की परिणाम हे जाणता येते का? आता कॉज अँड इफेक्ट, इफेक्ट म्हणजे परिणाम म्हणजे कार्य आणि कॉज म्हणजे कारण. कारण आणि कार्य हा जर जगाचा नियम आहे तर चालू परिस्थिती ही कारण आहे की परिणाम हे जाणता येते का? आता इथे असं आपण धरलेलं आहे की जेव्हा कारण असेल तेव्हा फक्त कारणच असतं, कार्य नसतं. आणि जेव्हा कार्य असेल तेव्हा फक्त कार्यच असतं, कारण नसतं. असं वेगवेगळेपणे काही नसतं. लक्षात ठेवा, हे जे आजचं जग आहे ते पाठच्या जगातून म्हणजे आज जो आहे तो काल मधून आलेला आहे आणि उद्या हा आज मधून येणार आहे. म्हणून काल म्हणजे यस्टरडे हा टुडेचं कारण आहे आणि टुडे हा टुमारोचं कारण आहे. म्हणजे एकाच वेळेला काल जो होता, काल म्हणजे यस्टरडे हा आजचा म्हणजे टुडेचा कारण म्हणून कार्य करतो. म्हणून यस्टरडे याला आपण कारण म्हटलं आणि टुडे जर कार्य म्हटलं तर टुडे म्हणजे आज हे कालच्या संदर्भात आज कार्य पण आहे, पण तू उद्याच्या संदर्भात आज हे कारण पण आहे. म्हणजे यस्टरडे काल हे आजचे कारण आहे आणि आज हे उद्याचे कारण आहे. म्हणजे काल पण कारण आहे आणि आज पण कारण आहे. परंतु आज हा कालचा परिणाम आहे म्हणून आज हा परिणाम पण आहे आणि उद्या जो येणार तो आजचा परिणाम आहे. म्हणजे बघा, कालातून आज आला आणि आज मधून उद्या येणार म्हणून काल आज ही कारण पण झाली. परंतु कालातून आज आला म्हटल्यानंतर आज हे कालच्या संदर्भात कार्य झालं, पण उद्या हे आजच्या संदर्भातलं कारण झालं. म्हणून एकाच वेळेला ज्याला आपण आज काल उद्या म्हणतो तर एकाच वेळेला आज काल उद्या ही सापेक्षतेने बघायला गेलं तर ती कारण पण असतात, कार्य पण असतात. काल मधून आज आला म्हणून काल हे कारण आणि आज मधून उद्या येणार म्हणून आज हे कारण. पण काल मधून आज आला म्हटल्यानंतर कालच्या संदर्भात आज हे कार्य आणि आज मधून उद्या येणार म्हटल्यानंतर आजच्या संदर्भात उद्या हे कार्य. म्हणून कार्यकारण संबंध बघताना लक्षात घ्यावे की कार्य आणि कारण एकच गोष्ट कार्य आणि कारण या पद्धतीने सतत कार्य करीत असते. काल हा ऍब्सोल्यूट नाही, आज हा ऍब्सोल्यूट नाही, उद्या हा ऍब्सोल्यूट नाही. काल मध्येच आज सामावलेला आहे, आज मध्येच उद्या सामावलेला आहे. कालात आज आणि आज मध्ये उद्या सामावलेलं आहे. अशा अर्थी काल आणि आज ही कारण आहेत आणि ज्या अर्थी काल आणि आज ही काल हे आजचं कारण आहे आणि आज हे उद्याचं कारण आहे. म्हणून काल आणि आज हे कारण पण झालं, पण त्याच वेळेला
काल मधून आज आला म्हणून आज हे कार्य आहे आणि आज मधून उद्या येणार म्हणून उद्या हे आजचं कार्य आहे. अशा अर्थाने जसं आपण म्हणतो, साधी गोष्ट आहे की भूक लागली तर गायीची भूक भागली गवत खाऊन, म्हणजे गवताने गायीची भूक भागली म्हणून गवत हे गायीची भूक भागवायचं कारण आहे, लक्षात ठेवा. पण त्याच गवताचं दूध जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते दूध वासराची भूक भागवतं किंवा माणसांची भूक भागवतं. म्हणजे गाय ही भूक भागवताना गायीची भूक भागणे हे गवताचे हे गवतरूपी कारणातून गायीची भूक भागणे हे कार्य निर्माण झालं. पण गायीची दूध भागली म्हणताना इथे गाय जरी कार्य असली तरी त्या गायीतून निर्माण झालेलं दूध वासराची आणि माणसांची भूक तहान भागवते. अशा अर्थी गाय ही आपल्या वासरांची आणि माणसांची दूध रूपी तहान भागवण्याला कारण पण आहे. आणि तीच गाय गवतातून जेव्हा जीवन जगते तेव्हा तीच गाय गवतातून भूक भागवण्यासाठी गवत हे कारण आहे आणि गवतातून गायीची भूक भागली हे कार्य आहे. आता तीच गाय तिच्या कार्यातून जेव्हा वासराला दूध देते, तुम्हा आम्हाला दूध देते, तेव्हा तीच गाय वासराला आणि तुम्हा आम्हाला दूध देण्यासाठी कार्य म्हणून कार्य करते. म्हणजे एका बाजूला जे कारण असतं ते दुसऱ्या बाजूला कार्य असतं. कार्य आणि कारण ही एकाच गोष्टीमध्ये सातत्याने लपलेली असतात. म्हणजे असं बीतून झाड येतं आणि झाडातून फळ घेऊन पुन्हा बी येतं, तसं बी हे झाडाचं कारण आहे आणि झाड हे बीचं कार्य आहे. पण त्याच झाडातून पुन्हा फळ आणि बी येतं म्हणून सध्या कार्य असलेलं झाड परत फळ आणि बी देताना फळ आणि बीच्या दृष्टीने कारण होतं. तेव्हा आपण हे जे जग बघतो ते जग कुठलं तरी कार्य पण करतं आणि त्याच वेळेला उद्यासाठी काहीतरी घडवणार ते कारण पण असतं. म्हणून कार्यकारण संबंध आपल्याला पाहता येतो, जरूर येतो, परंतु स्वतंत्रपणे कार्य आणि स्वतंत्रपणे कारण असं काही नसतं. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की संतांनी आपल्या ओठातून देवाला जन्माला घातले, संतांनी आपल्या ओठातून देवाला जन्माला घातले म्हणजे संतांनी आपल्या ओठातून देवाची स्तुती केली, तर देवाची स्तुती हे कार्य संतांच्या ओठातून आलं. पण सर्व माणसं देवाच्या पोटातून आली म्हणून मी तव पोटी तू मम ओठी, मी तुझं झालो तू मज होसी. म्हणून भगवंता तुझ्या पोटातून मी आलो म्हणजे तू कारण आणि मी कार्य, परंतु माझ्या ओठातून तू आलास म्हणजे माझ्या ओठातून भक्तिभावपूर्वक देवाचं नाव आलं म्हणून देवाचं नाव हे माझ्या ओठातून आलं म्हणून इथे मी कारण झाला आणि देवाचं नाव कार्य झालं. म्हणून मी तव पोटी तू मम ओठी, मी तुझं झालो तू मज होसी. मी तव पोटी तू मम ओठी, मी तुझ्या पोटातून आलो आणि तू माझ्या ओठातून आलास. मी देवाच्या पोटातून आलो म्हणजे देव कारण आणि मी कार्य आणि माझ्या ओठातून जेव्हा देवाचं नाव आलं तेव्हा मी कारण आणि देवाचं नाव हे कार्य. म्हणून देवातून मी आलो तेव्हा देव हे कारण आणि मी हे कार्य आणि माझ्या ओठातून देवाचं नाव आलं तेव्हा मी हे कारण आणि कार्यरूपी देवाचं नाव येणं हे ते कार्य आहे. म्हणून देव हा जसा कारण आहे तसा देव हा कार्य आहे. माणूस हा जसा कार्य आहे तसा माणूस कारण आहे. एकच गोष्ट विशिष्ट प्रसंगात कारण असते आणि तीच गोष्ट अन्य प्रसंगात कार्य असते. अशा अर्थाने कार्य कारण संबंध हे नीट लक्षात घेता. हे जसं डायकॉट असतो म्हणजे शेंगदाणा आहे आणि त्याच्यात तो द्विदल आहे. आता दोन्ही दल मिळून शेंगदाणा होतो म्हणजे असं आहे, शेंगदाणा आपण द्विदल धान्य जर आपण बघितलं त्याची दोन दल म्हणजे पाकळ्या काढल्या तर आपण काय म्हणतो शेंगदाण्याची एक पाकळी आहे, दुसरी पाकळी जोडली की तो शेंगदाणा होतो. तसंच फूल आहे, फूल जे आहे त्या फुलाला पाकळ्या आहेत, समजून घ्या. फुलाला पाकळ्या आहेत आणि पाकळ्यातून गंध येतो म्हणजे झाडातून फूल निर्माण होतं, फुलातून गंध निर्माण होतो.
म्हणजे झाड हे फुलाचं कार्य आहे, झाड हे फुलाचं कारण आहे आणि फूल हे त्यातून येणाऱ्या गंधाचं कारण आहे. म्हणजे झाड जर फूल निर्मितीसाठी कारण असेल तर फूल हे गंध निर्मितीसाठी कारण आहे. म्हणजेच फूल झाडातून आलं म्हणून ते कार्य आहे आणि गंध फुलातून आला म्हणून ते कारण पण आहे. म्हणजे झाडातून येताना फूल कारण आहे आणि गंध येताना झाडातून येताना झाड कारण आहे आणि फूल कार्य आहे आणि फुलातून गंध येताना फूल कारण आहे आणि गंध कार्य आहे. म्हणजे झाड हे कधीतरी कारण असतं, कधीतरी कार्य असतं. फूल हे कधीतरी कारण असतं, कधीतरी कार्य असतं. म्हणून जेव्हा आपण म्हणतो मी बाप आहे तेव्हा आपण बाप आहोत. जो बाप आहे तो दुसऱ्या कुणाचा तरी मुलगा असतो. म्हणजे मुलगा हे बापाचं कार्य आहे आणि बाप हे मुलाचं कारण आहे. पण तोच मुलगा मोठा झाल्यानंतर तो जेव्हा स्वतः बाप बनतो तेव्हा तो मुलगा जेव्हा स्वतः बाप बनतो तेव्हा तो आपल्या मुलाला जन्म येतो. म्हणजे अ ब क असं म्हटलं तर हा बाप आहे, ब हा मुलगा आहे, अ हे कारण आहे, ब हे कार्य आहे. पण तो ब म्हणजे मुलगा जेव्हा बाप होतो तेव्हा जे ब कार्य असतं ते आता कारण होतं आणि त्याच्यातून क नावाचा मुलगा जन्माला येतो जो अचा नातू असतो. म्हणून आजोबा, बाप आणि मुलगा असा विचार केला तर बापाचं कारण आजोबा आहे. म्हणजे बापाचं कारण आजोबा म्हणजे नातवाच्या दृष्टीने बापाचा बाप तोच म्हणजे आजोबा हेच माझ्या वडिलांचं कारण आहे. म्हणजे माझे वडील हे कार्य आहे पण त्याच वेळेला मी माझ्या वडिलांचं कार्य आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने माझे वडील हे कारण आहेत. म्हणून आजोबा बापाचं कारण आणि बाप नातवाचं कारण. म्हणजे नातू बापातून आलेलं कार्य आणि बाप आजोबातून आलेलं कार्य. अशा तऱ्हेने हे संपूर्ण विश्व कार्यकारण संबंधात एकत्र आलेले असताना वेगळं वेगळं कार्यकारण संबंध ओळखता येत नाही आणि येणार नाही. आणि तसा आपण ओळखला तर गोंधळ होऊ शकतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतो करावे तसे भरावे, करणे आणि भरणे याच्यामध्ये काय, करावे तसे भरावे. बी पेरलं म्हणजे बी पेरणं हे कारण झालं, त्याच्यातून वृक्ष आला हे कार्य झालं. परत त्या वृक्षातून बी पडलं तर जे वृक्ष पूर्वी कार्य होतं ते कारण झालं आणि ते बी पडून परत झाड झालं तर ते कार्य झालं. अशा अर्थाने करावे तसे भरावे, पेरावे तसे उगवेल, कर्म तैसे फळ असं सर्वसाधारण म्हटलं जातं. परंतु असा त्याचा अर्थ नाही. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं आपण सर्वांनी हिंसा टाळावी, अहिंसा परमो धर्म. आता अहिंसा परमो धर्म, शांती, सर्व गोष्टी अत्यंत उच्च प्रतीच्या ज्या होत्या त्या आपल्या महात्मा गांधींनी जीवनात स्वतः पाळल्या. आता जर आपण म्हटलं करावे तसे भरावे तर इथे तो नियम सिद्ध होतो का बघा. महात्मा गांधींनी शांती, अहिंसा झाल्यानंतर सर्व जीवांवरती समप्रेमाने जगणे, जीवांबाबत आणि सर्वांबाबत समप्रेम, अत्यंत संतांच्या भूमिकेतून महात्मा गांधी जीवन जगले. आपण जर असं म्हटलं करावे तसे भरावे तर मग प्रश्न असा येतो ज्याने कधी कुणाची हिंसा केली नाही, म्हणजे कमीत कमी शारीरिक हिंसा तरी समजा, ज्याने कधी कुणाची हिंसा केली नाही, ज्याने हत्या केली नाही, ज्याने अहिंसा परमो धर्म म्हटलं, ज्याने सत्यासाठी आग्रह केला, मग त्यांची हिंसा झाली ना. मग एखाद्याला प्रश्न पडेल करावे तसे भरावे म्हणताना जो स्वतः हत्या करत नाही त्याची हत्या कशी झाली. तर एक लक्षात घ्या, करावे तसे भरावे, कर्म तैसे फळ हे सर्वसाधारणपणे स्थूल मानाने गोष्टी जरूर सत्य असतात. परंतु आपण केले तसेच आपल्याला मिळेल अशी शाश्वती नसते. याचं कारण वेगळं आहे की आपण सत्कृत्य केलं तर त्याचं फळ आपल्याला जरूर मिळतं. पण समजा अ ने ब बाबत सत्कृत्य केलं आणि ब ला ते पटलं नाही तर ब करायची त्याला मारेल सुद्धा.
पण जे ब बाबत सत्कृत्य करतो ते इतरांनी पाहिल्यानंतर इतरांना जाणवतो हा सत्कृत्य करणारा आहे आणि ते ब ला पटलं नाही तर कदाचित ने ब वर प्रेम केलं तरी ब ला विपरीत देईल. परंतु जर चांगला असेल सज्जन असेल तर स्वाभाविकपणे त्याला इतर मानतील. जसं गांधीजी सर्वांशी प्रेमाने वागत त्यांनी हिंसा केली नाही, सत्य बोलले, ते अत्यंत व्रती जीवन जगले. ठीक आहे, एका विचारी माणसाने त्यांच्या ह्या सद्गुणांना न समजता त्यांचा अर्थातच खून केला. हे जरी लक्षात आलं तरी त्याचा ढोबळ अर्थ असा घेण्याची गरज नाही की गांधीजी अहिंसावादी होते तरी त्यांची हिंसा का झाली, असं होऊ शकतो. गांधीजी अहिंसावादी होते तरी त्यांची हिंसा झाली हे सत्य आहे. परंतु त्याच गांधींचं अहिंसक तत्व आज जगभर सन्मानाला पावलेलं आहे. तेव्हा वारंवार जगामध्ये जेव्हा विपरीत अवस्था येते तेव्हा गांधीजींनाच आदर्श मानलं जातं. अरे आजच्या घडीला सुद्धा सर्व जगात पूर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर पुरुषांपैकी सर्वात प्रसिद्ध पुरुष कोण असेल तर तो महात्मा गांधीच आहे. अशा अर्थाने महात्मा गांधीने केलं ते त्यांना त्यांच्या मृत्यूनंतरही भरभरून पावलं. नव्हे, महात्म्याला खऱ्या अर्थाने विश्व महात्मा म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जरी एखाद्या अविचारी माणसाने त्या अहिंसक माणसाचा खून केला असला तरी सुद्धा म्हणजे करावं तसं भरावं हे फार व्यापक अर्थाने सत्य आहे. परंतु किरकोळ तपशिलात जाताना कधीतरी विपरीत अनुभव येतो. जर आपण एखाद्याची ओवी गायली, एखाद्याची स्तुती केली, जर आपण एखाद्यावर प्रेम केलं तरी सुद्धा आपल्याला लाथ मिळायची शक्यता असते. म्हणूनच लौकिक जगाबद्दल विनोदाने असं म्हणतात की लव करून सुद्धा किक मिळण्याची शक्यता लौकिक जगात असते. म्हणजे काय, प्रेम केलं आणि प्रेमाच्या बदल्यात लाथ मिळाली. इथे तुम्ही म्हणाल इथे कार्यकारण संबंध कसा आहे, प्रेम केलं आणि लाथ मिळाली. आता लाथ हे प्रेम करण्याचं कार्य कसं होऊ शकतं. जर प्रेम चांगलं कार्य आहे आणि लाथ मारणे वाईट कार्य आहे तर प्रेम करणं हे उत्तम कारण असताना प्रेम करणाऱ्याला लाथ मारणं हे चुकीचं कार्य कसं घडलं. तर त्याचा एवढाच अर्थ असा आहे, प्रेम हे निश्चितच उत्तम कार्य आहे, पण तू प्रेम हे उत्तम कार्य जगातल्या सर्वांना भावेलच असं नाही. ज्याला प्रेम हे उत्तम कार्य आहे हे भावणारच नाही तो कदाचित आपल्याला न आवडल्यामुळे जगावर प्रेम करणाऱ्याला मारू शकतो. हा अपवादात्मक प्रसंग आहे. तरी सुद्धा जगावर प्रेम करणाऱ्याचा जरी एखाद्याने खून केला तरी जग मात्र जगावर प्रेम करणाऱ्याचा त्याच्या हयातीत आणि नंतर सुद्धा अति प्रचंड आदर आणि आदरच करतो. म्हणून सॉक्रेटिसाला विषाचा प्याला घ्यावा लागला तरी सॉक्रेटिस हा त्याच्या हयातीपासून आजपर्यंत जगातला सर्वात महात्मा गांधी अहिंसक होते आणि त्यांच्या चांगल्या कार्याचं फळ म्हणजे आजही त्यांना सन्मान मिळतोय. लक्षात घ्या, एखाद्या अपवादाने जास्तीत जास्त झालं तर नियम सिद्ध होतो. म्हणून करावे तसे भरावे, पेरले ते उगवतो हे सर्वसाधारण सत्य म्हणून खरं समजावं. अपवादात्मक जे असतं ते अपवाद म्हणून सोडून द्यावा, त्याने नियम सिद्ध होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कारण हेच कार्य वेगळ्या प्रसंगात असतं आणि कार्य हेच कारण अजून वेगळ्या प्रसंगात असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट कार्य आणि कारण या दोघांनी सम्मिलित आहे. जसा शेंगदाणा म्हटला की दोन टरफलं म्हणून शेंगदाणा होतो, जसा गुरु शिष्य मिळून एक युनियन होतं, तसंच कार्य आणि कारण म्हणून जे युनियन होतं ते प्रत्येक गोष्टीमध्ये अशा ना तशा रूपाने एकत्रित सामावलेलं असतं. म्हणून कार्य आणि कारण ही एकमेकात लपलेली आहेत हे नीट समजणं म्हणजेच कार्यकारण संबंधाचा उलगडा होणे. धन्यवाद. असतो.